राज्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका शिवस्वराज्य शक्तीसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे शर्मा यांनी दिले आहेत। जामखेड तालुक्यातील नान्नज या ठिकाणी आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी हा निर्धार व्यक्त करत आपला लढा फक्त सर्वसामान्यांसाठीच असेल असे स्पष्ट केले आहे। शिवस्वराज्य शक्तीसेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे शर्मा यांचा राज्यभर जनसंवाद दौरा आणि कार्यकर्ता मेळावा सध्या जोरात सुरू आहे। या माध्यमातून त्या जनसंपर्क वाढवण्याचे मोठे काम करत आहेत। अनेक वादांवर मात करत त्यांचा जनसंपर्क राज्यभर वाढत आहे। महाराष्ट्राच्या या झंझावती संपर्क दौऱ्याला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 1 ऑगस्ट रोजी त्यांची जामखेड तालुक्यातील नान्नज या गावी कार्यकर्ता जनसंवाद आणि मार्गदर्शन शिबिर तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव हे संयुक्त कार्यक्रम पार पडले। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला बीड, अहिल्यानगर, इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नान्नज ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र मोहोळकर यांच्यासह इतरांनी करुणा मुंडे शर्मा यांचा नागरिक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी आपला लढा हा सर्वसामान्यांसाठीच असून आपण मला साथ द्या, मी आपल्यासाठी लढा देणार, घराणेशाही मोडीस काढून सर्वसामान्य जनतेला न्याय देणार असे स्पष्ट केले आहे। आज या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं की बीड जिल्ह्यातून ही जी लढाई सुरू झालेली आहे, ही लढाई आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात येऊन थांबलेली आहे। आणि आजच्या या ठिकाणी आदरणीय करुणाताई मुंडे या ठिकाणी आल्या, त्यांच्याबद्दल त्यांचं एकदम मनापासून धन्यवाद। करुणाताई मुंडे यांचं कर्तृत्व बीड जिल्ह्यामध्ये जाऊन आपण बघावं। त्या ठिकाणी करुणाताईंनी विविध उपक्रम राबवले। बीड जिल्ह्याची जी दहशत आहे, ती बीड जिल्ह्याची दहशत कमी करण्याचं काम करुणाताई मुंडे यांनी केलं, चालू ठेवलेला आहे। आजचा कार्यक्रमाचा विषय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील आज आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळे बघू शकताय फक्त काय चालू आहे सगळीकडे, तो घराणेशाही। आणि घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे। तुम्ही बघू शकता आज खूप आपले आजोबा 70-75 वर्षाचे आपले वयस्कर माणसं बसलेले आहे इथे। तुम्ही बघू शकता की आज ज्या अवस्था आहे 70 वर्ष मागे तसंच होती की नाही होती? काय बदल झालेला आहे की अवस्थामध्ये? नाही झालेला आहे। कशाला? क्योंकि सगळीकडे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिथे जाओ तिथे विकास होत आहे। विकास असं नाही की विकास नाही आहे, आहे विकास, पण विकास कुठे आहे? फक्त जे आमदार, खासदार, मोठे घराणेशाहीचे लोक आहे त्यांच्या घरामध्ये तुम्ही विकास बघू शकता। काय विकास झालेला आहे? त्यांचे एक नाही 10 साखर कारखाने झाले, है ना, शिक्षण संस्थाएं झाली, कॉलेज, मोठे कॉलेज झाले, मोठे हॉस्पिटल जे आहे ह्यांचे आहे। पण पातीच्या नावावर फक्त स्वतःची राजकीय पुरी भाजण्याचा काम हे राजकारणी लोक करताय। आणि हे सगळे गोष्ट बघून पूर्ण मला पण एक मंत्रीची बायको असताना मला 2 वेळे जेलमध्ये टाकलं गेला, तरी आज मी मुंबई सारखी मोठी सिटी सोडून, स्वतःच्या मुलाबाळांचं अस्तित्व सोडून मी आज गाव मध्ये फिरते। आज स्वराज्य शक्ती सेना, माझी वय 45 वर्षाची आहे, माझी वय नाही आहे राजकारण करण्याची, आणि मला राजकारण पण नकोय, पण काहीतरी बदलाव घडायचा आहे जसे आपले महापुरुषांनी घडला होता। आज मला पण काय गरज नाही, कशा देवानी काढलं, कशा हे सगळं झालंय, कशा मी आज इकडे तिकडे फिरते, कशा मला आज इतकी मोठी हिम्मत देवा देताय, मला काहीही ये गोष्टीचा भान सुद्धा नाहीये। पण मी एकच बोलते, आज
की आज जे बी स्वराज्य शक्ती सेना नावाचं बी जे मी पेरलेलं आहे, मी स्वतःसाठी स्वतःच्या मुलाबाळासाठी पेरलेलं नाही आहे, तुमच्यासाठी पेरलेलं आहे की तुम्हाला कधी न्याय भेटेल. एकच व्यक्ती आहे ज्यांनी चांगला काम केला आणि पूर्ण भारताची जे सडक आहे ते खूप चांगली केलेली आहे. पण जरी तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये तो राजकारणची अवस्था खूप खालची पातळीवर गेलेली आहे, जरी तुम्हाला 100% स्वतःसाठी न्याय पाहिजे, तुम्हाला पाहिजे की तुमचे गावामध्ये पण आज मला एक आश्चर्य वाटते कि गांव के लोग जो है क्या कभी बीमारी नहीं पड़ते क्या? तुम्हाला जरी काहीतरी बदलाव घडायचे आहे तो मी तो तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आज देवाची कृपाने समीर भैया शेख जैसे और खूप जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज लोक सेनाच्या माध्यमातून येणारी जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आहे, सगळेमध्ये आपण नवीन लोकांना जे घराणेशाहीचे नाहीच आहे असे लोकांना आपण संधी देणार आहे. ज्यांच्या पाठीमागे कोणी उभे राहणार नाही असे लोकांचे पाठीमागे एक आई म्हणून, बहीण म्हणून मी उभे राहण्याचं काम करणार आहे. आणि त्याच्यासाठी साथ द्या, सगळे नवीन लोकांचा साथ द्या. एकदा द्या तुम्ही पैसे देऊन, हात जोडून माझी कडकडीची विनंती आहे, नवीन लोकांना संधी द्या. स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून सगळे नवीन लोक उभे राहा येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये. बस इतका. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.